दिल्लीतल्या विशेष पथकाने नागपुरातल्या 2 विद्यार्थिनींच्या घरांवर धाड टाकली आहे। संबंधित दोन्ही विद्यार्थिनी नागपूरमधल्या एका शिकवणी वर्गाशी संबंधित असल्याचं सांगितलं जातंय। सीबीआयकडनं विद्यार्थिनींचे मोबाईल, कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। नागपुरातल्या या कारवाईमुळे प्रकरणात आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे। तर या प्रकरणात आणखी काही संशयितांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होतीये। तर नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयचा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे ते पाहूया। संशयास्पद आर्थिक देवाणघेवाण, कोचिंग संस्थांशी संभाव्य संपर्क, एनटीएमध्ये तज्ज्ञांच्या नियुक्तीची प्रक्रिया, पेपर सेट करणाऱ्यांची निवड प्रक्रिया, व्हायरल गेस्ट पेपर आणि खऱ्या प्रश्नपत्रिकेतली समानता, पेपरचा ऍक्सेस असलेल्या अधिकाऱ्यांची भूमिका, या सगळ्या मुद्द्यांवर आता